brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ते सारखं म्हणतात म्हणजे ते भांग पडतात म्हणजे. आता मला सांगा, आता परमेश्वराने मला केस दिले, मी माझ्याच केसाचा भांग पडतो. आता काही लोकांनी उष्णे केस लावले, त्याला मी काय करू? आणि काही लोकांना नाहीच, त्याला मी तरी काय करू सांगा. माझा प्रतिप्रश्न असा आहे की 11 वर्ष तुम्ही सत्तेत आहे आणि प्रत्येक जण म्हणते की तिजोरीची चावी माझ्याकडे. आता त्या तिजोरीला किती चावी आहेत मला काय माहित नाही. जो तो उठतो त्यांचा अगदी तळागाळातला कार्यकर्ता म्हणतो तिजोरीची चावी माझ्याकडे आहे. मग आता त्या तिजोरीला, जी तिजोरी ह्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे, त्याच्या चाव्या तरी किती आहेत एकदा कळू द्या आम्हाला. सांगतो माझ्याबद्दल एवढं प्रेम का त्यांच्या मनात आहे. बरं झालं मी असं कोणीतरी माझ्यावर एक प्रेम करणारा माणूस बाहेर निघालं. बरं झालं, चांगलं आहे. असंच त्यांचं वारंवार प्रेम, कारण कुठली गोष्ट मनात ठेवून चालत नाही. ती खतखत असते, ती व्यक्त करावं लागते. माझ्याबद्दल त्यांना एवढं प्रेम आहे, असंच प्रेम कायम त्यांचं माझ्याबद्दल राहावं. तुम्ही तर गुलाबी जॅकेट घालून फिरताय. गुलाबी जॅकेट आलो आम्ही कधी बोललो का? दुसरी गोष्ट, फोटो काढायला काय मी सांगतो काय माझी फोटो काढा म्हणून? तुमच्यासारखे मीडियावाले कॅमेरा लावून बसलेले असतात. सांगतो काही नेते इथं आल्यानंतर त्याची एक सवय, स्टेजवर बसल्यानंतर तिकडून 2-3 माणसं कानाला लागतात, तिकडून 2-3 माणसं कानाला लागतात. चिठ्ठी आणि चपाट्या हे त्यांच्यापर्यंत येत असतात. पुण्यात यंदा नगर परिषदेसाठी सगळ्यांचं लक्ष कुठं लागलंय तर ते आहे इंदापुराकडे. त्या इंदापुरातच मी आता बसलोय आणि माझ्यासोबत आहेत हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री, आणि त्यांचा आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. आणि यावेळी चर्चा फक्त त्यांची नाही तर त्यांनी जुळवून आणलेल्या सगळ्या घटकांची आणि त्यांची जी कृष्णा भीमा इथे आघाडी तयार झाली या सगळ्यामध्ये त्याची आहे. ती याच्यासाठी की वर्षानुवर्षांची समीकरणं बदलली. एका निवडणुकीमुळे नाती बदलली की नाही माहीत नाहीत, पण राजकीय समीकरणं मात्र 100% बदलली. आणि बदललेल्या समीकरणांवरती मागच्या वेळी ते असं म्हटले होते की पक्ष आहोत आम्ही, राजकीय नेते आहोत, आम्ही काय आघाड्या करू शकत नाही का, आमच्या मनात काय कोणाबद्दल कटुता नाही. आणि त्याच्यावरूनच ते प्रदीप गारटकर आणि तिकडे माने, ज्या मानेंनी म्हणजे जी निवडणूक विधानसभेची सरळ म्हणजे आपण असं म्हणू की दोरंगी झाली असती, दत्तामामा भरणे आणि दुसरीकडे भाऊ अशी झाली असती, त्याच्यामध्ये तिसरा घटक ॲड ऑन झाला. त्यांनी माघार पण नाही घेतली आणि आता यंदा ते यांच्या सोबत आहेत. मला सुरुवात आज कुठून करायची माहिती का? मी आत्ता इंदापुरात फिरत होतो आणि एक नॉर्मल मतदार महिला होती. ती मतदार महिलांना मी विचारलं की अरे काय तुमच्याकडे, म्हटलं अशा वर्षानुवर्ष ज्या नेत्यांनी एकमेकांसोबत साथ दिली, म्हणजे तुम्ही शहा एकत्र असाल किंवा तिकडे गारटकर तुमचं तसं पारंपरिक तुम्ही राजकीय विरोधक राहिलेला आहात, पर्सनली काय नसावं, पण ते म्हटलं की आमच्या नेत्यांनी आमच्यावर आता वेळ आणली अशी. नाही, बरोबर आहे ना. कारण काय झालं आहे की इथं गारटकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले 20 वर्ष झालं हिरिरीने काम करत होते आणि माझ्या विरोधात 3 वेळा निवडणूक जी झाली विधानसभेची आत्ता रिसेंटली, त्याच्यामध्ये गारटकरचा मोठा सिंहाचा वाटा होता माझ्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करण्यामध्ये. आता त्यांचं स्वतःचं हे होम ग्राउंड आहे, स्वतः ते ह्या शहरामध्ये राहतात. काही वर्ष ते नगराध्यक्ष होते, त्याच्यानंतर नगरपालिकेची सत्ताही त्यांच्याकडे होती. नंतर मागची 15 वर्ष ही सत्ता माझ्याकडे आली, म्हणजे कार्यकर्त्यांनी मतदारांनी निवडून दिली. त्यामुळे साहजिकच आहे की त्यांच्या विचारानं ह्या पक्षाची इथं सूत्र चालली जातील असं लोकांना वाटत होतं. पण झालं नेमकं उलटंच. सांगतो, ज्यांनी 20 वर्ष पक्षाचं काम केलं त्याला एका रात्रीत बाजूला टाकलं आणि ज्याला पक्षाचं काही माहीत नाही त्याला बोलवलं आणि तिकीट दिलं आणि अध्यक्षाचा उमेदवार दिला. त्यामुळे साहजिकच आहे ही वेळ मतदारावरच आली ना, अशी सांगतो हा. आणि त्यामुळं आम्ही सगळ्यांनी एकत्र आघाडी केली, काय कोणाचा द्वेष करण्याकरता नाही किंवा कोणाला टार्गेट करण्याकरता नाही. तर एकंदरीत ही दडपशाही, गुंडगिरी, दादागिरी, भांडवलशाही आणि कुठल्याही कार्यकर्त्याला 20-20 वर्ष वापरायचं आणि फेकून द्यायचं आणि दुसरा कार्यकर्ता काढायचा काय कारण नसताना. म्हणजे इथं गारटकर काय स्वतः, अर्थात तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत प्रश्न, तो काय आमचा प्रश्न नाही आहे, पण गारटकर इथं असताना काहीच गरज नव्हती अशी. पण हा उद्या आपल्याला डुईजड होतोय, उद्या 29ला आपल्याला काहीतरी अडचण निर्माण होईल, अशी काय व्यूहरचना करून ही त्यांनी हे केलेलं कारस्थान आहे ना. आम्ही सगळे एकत्र आलो, बाबा ही प्रवृत्ती थांबली पाहिजे आणि आपण एकत्र येऊ. आणि सगळ्या लोकांनी मान्य केले, पब्लिकनी मान्य केलं हे सगळं. आणि राजकारणामध्ये असं आहे की त्यांचं आमची काही दुश्मनी होती का? व्यक्तिगत संबंध तर आमचे होते, ही राजकीय लढाई होती. नाहीतरी आता सरकारमध्ये बसलेले सुद्धा हे एकामेकाची विरोधकच होते की का नव्हते मला सांगा तुम्ही. आता सत्य सरकारमध्ये बसले, आघाड्या हे सगळं होतच असतं. ते इथं काय असं वेगळं काय घडलं आहे? आणि मला असं वाटतं की इथल्या लोकांचा हा आवाज होता.
म्हणून तर प्रचारामध्ये आपण फिरताना बघितलं ना की लोकांचा प्रतिसाद या निर्णयाच्या बाजूने आहे, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून ही आघाडी केली. ठीक आहे, म्हणजे तुम्ही म्हटलं की त्यांनी बाहेरून आणून कार्यकर्ता बसवला आणि ते केलं, पण माझं म्हणणं आहे तुमचं जर हे म्हणणं शहांबद्दल असेल, भरत शहांबद्दल, तर इतके वर्ष तुम्ही दोघं सोबत होता. राजकीय म्हणजे राजकारण अर्थकारण असं समांतर दोघांनी चाललेलं आहे, ते नगर परिषदेमध्ये सुद्धा आणि अपार्ट फ्रॉम दॅट सुद्धा. आज मतदान पार पडतंय, मला खरंच समजून घ्यायचं आहे की तुमचं नक्की कुठे फाटलं आणि काय झालं की असं तुम्हाला वाटलं की इतके वर्ष आपण सोबत होतो, हरकत नाही, यापुढे नाही चालणार. नाही, काय फाटलं बिटलं काय नाही. मी, आमचे काका, आम्ही शहा कुटुंबाला सुद्धा खूप संधी दिली नाही, अशातला काय भाग नाही. म्हणजे त्याच्या मागची 5 वर्ष नगरसेवक पदाची संधी दिली, उपनगराध्यक्षपद दिलं. मागच्या 5 वर्षामध्ये नगराध्यक्षपदासाठी जीवाचं रान करून आम्ही त्यांना निवडून आणलं. त्याच्यानंतर कॉप्स नगरसेवकमध्ये 1 वर्षाकरता ठरलं होतं, पण ते 5 वर्षाकरता ते ते त्यांनाच दिलं. त्यानंतर शिक्षण संस्थेमध्ये ते आमचे सचिव होते, कारखान्याच्या सह्याचे अधिकार सगळे त्यांनाच होते, अर्बन बँकेचं 10 वर्षापेक्षा जास्त काळ ते चेअरमन होते. म्हणजे मी काय द्यायचं राहिलेलं नाही असं काय मला. मग आता खरं म्हणजे त्यांनी थांबायला पाहिजे, एवढं सगळं आपल्याला दिल्यानंतर आता ह्याच्यापेक्षा अजून मी काय देणार सांगा. हे सगळं दिल्यानंतर त्यांनी थांबायला पाहिजे होतं. पण आता कदाचित माझ्या कालच्या 24च्या निवडणुकीला पवारसाहेब स्वतः त्यांच्या घरी आले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही, पवारसाहेब म्हणले की तुम्ही हर्षवर्धनना मदत करा, तुम्ही बरोबर आहात. ते म्हणले आम्ही स्तब्ध राहणार, पण आम्ही शेवटी आम्ही तुम्हाला मदत करू, असं त्यांनी पवारसाहेबाला शब्द दिला. आणि पवारसाहेबांनी इथं घरी येऊन मला सांगितलं की त्यांनी असा शब्द दिला. पण ते उलटं वेगळंच केलं विधानसभेला, माझ्या विरोधातच काम केलं. आता मला पहिला प्रश्न असा पडला की एवढं सगळं करून दिल्यानंतर तुम्ही 2024ला माझ्या विरोधामध्ये विधानसभेला काम करायची काहीच गरज नव्हती, सांगतो काय. आणि अजूनही जर ते होऊन गेले बाजूला, मी कशाला बाजूला घालवतोय त्यांना, आणि घालवायचे काही कारण पण नाही आहे. पण ते गेले आणि मग शहरामधली एक रिॲक्शन लोकांची आली सगळी, आणि मग सगळे आमचेही कार्यकर्ते शेवटी ह्या शहरामध्ये सुद्धा आमच्याबरोबर काम करणारा पण एक कार्यकर्त्याचा मोठा वर्ग आहे. असं नाही की नाही, आम्ही 40 वर्ष इथंच करतोय सगळं. आणि मग त्याच्यातून मग ही आघाडी निर्माण झाली. व्यक्तिगत काय कोणाचं, आमचं आणि शहाचं तरी काय व्यक्तिगत आहे, कुठल्याच विरोधकाचं आमचं व्यक्तिगत कधीच भांडण नसतं. कारण आम्ही एक कल्चर्ड माणसं आहोत राजकारणामध्ये, आम्ही कधीच असल्या गोष्टी व्यक्तिगत पातळीवर घेत नाही. ही तत्वाची विचाराची लढाई असती. झालं, आज मतदान झालं, संपला विषय, लोक ठरवतील कोणाला निवडून द्यायचं ते. मतदान झालं, विषय संपला. मग भविष्यात दरवाजे उघडे, तसं काय परतीचे जोर कापलेत एकमेकांसोबत, तसं काय वितुष्ट नाही, दरवाजे उघडे तर काय सगळ्याचे दरवाजे उघडे असतात, कोणाचा दरवाजा बंद असतो. दरवाजे उघडे का बंद हा विषय नाही, पण कुठेतरी आपण पण एखाद्या माणसाने जर आपल्याला एखादी गोष्ट दिली तर ती कृतज्ञता व्यक्त करणारीची सुद्धा संस्कृती लागती. एखादी गोष्ट बाबा आम्ही केली हे म्हणण्याची पण गोष्ट लागती. असं नसतं काय. शेवटी राजकारणामध्ये बरं, आज माझा व्यक्तिगत काय संबंध आहे, मी काय उमेदवार आहे, पण 11 वर्ष मी काय पदावर आहे का, मी विरोधी पक्षात आहे. पण एक जे काम आपण उभा केलं, ज्या चळवळीमधून आपण पुढं आलो, ज्या विचारानं आपण राजकारण समाजकारण करतो, शेवटी आपण सोशल लाईफमध्ये वागणारे कार्यकर्ते आहोत. या निवडणुका येतील जातील ते काही नवीन विषय नाही आहे काय. त्यामुळे मला असं वाटतं की एक नवीन समीकरण हे पण तालुक्यामध्ये जाणं गरजेचं होतं, की फक्त भांडवलशाही, सत्ता, सत्तेतून पुन्हा सत्ता, आणि मग काय आम्ही केलं तरी चालेल, ह्याला कुठंतरी ब्रेक लागावा, ही भूमिकेतनं आम्ही ही आघाडी केली. कोणाला टार्गेट करण्यासाठी आघाडी वगैरे नाही आहे. तुम्हाला संस्थांचा, तुम्ही आता विषय काढला म्हणून संस्था चालवता येत नाही तसा आरोप होतो तुमच्यावर. कोण म्हणलं, कोणी आरोप केला? आता मी ज्या ठिकाणी होतो लोकांचं, त्या कार्यकर्त्यांनी आता म्हणजे ऑन रेकॉर्ड ही गोष्ट ते असं म्हटलं की म्हणजे शहांच्या संदर्भातल्या कोणतरी व्यक्ती होत्या आणि त्यांचे आणखी कार्यकर्ते होते, ते म्हणत होते की संस्थांचा इश्यू असेल काय नसेल, पण त्यांना चालवता येत नाही, त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला. ते म्हणतात की त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून हे सगळं झालं. कोणती संस्था आमची अडचणीत आहे, संस्थेचा पहिल्यांदा अभ्यास करावा. बोलणं सोपं असतं. ज्यांनी पिठाची गिरणी उभा केली नाही, ज्यांनी एक शाळेचा क्लासरूम केला नाही, ज्यांनी कुणी इथे एखादी प्राथमिक शाळा काढली नाही, आज आम्ही 40,000 मुलांना शिक्षण देतो. इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पॉलिटेक्निक कॉलेज आहे, डी फार्मसी आहे, बी फार्मसी आहे, 3 आर्ट्स सायन्स कॉमर्स ग्रँटेबल कॉलेजेस आहेत, हायस्कूल्स आहेत. हे जाळं कशामुळे उभं राहिलं? डी फार्मसी आहे, बी फार्मसी आहे, हे कशामुळे उभं राहिलं? हे काम नाही. आज इंदापूर अर्बन बँक काय चुकीची चालली. आमच्या बँकेला ऑडिट वर्ग RBIचा आहे,
जे भाषण करतात ह्यांच्या बँकेचं ऑडिट वर्ग ब आहे. माहिती घ्यावी. कर्मयोगी साखर कारखाना आज 35 वर्ष झालं जिल्हा बँक त्यांनी आम्हाला मदत केली. आम्ही 400 कोटीचं व्याज आत्तापर्यंत बँकेला भरलेलं आहे. तुमच्या ताब्यात बँक आहे, तुम्ही राजकारण आणता, आम्हाला कर्ज देत नाही, आमची आर्थिक कोंडी करता का हो? सभासद जे आहेत कारखान्याचे तुमचे मतदार नाहीत का? ते काय फक्त माझेच मतदार आहेत का? पण का तुमचा द्वेष काय एवढा कर्मयोगी साखर कारखान्याबद्दल? तुमचा द्वेष निराभिमा साखर कारखान्याबद्दल काय? तुम्ही भाषणामध्ये सांगता. इथं परवा आले एका पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि सांगितलं निराभिमा कारखान्यावर म्हणजे कर्जाचा डोंगर आहे. काय कर्ज आहे? 150 कोटी कर्ज आहे. छत्रपती साखर कारखाना महाराष्ट्रातला आदर्श कारखाना आहे, तुम्ही चालवता. त्याच्यावर 650 कोटीचं कर्ज कुणी केलं? 650 कोटीचं कर्ज कुणी केलं? तुम्हीच होता ना बोर्डामध्ये, तुम्हीच कारखाना चालवताय. ते त्या कारखान्याला 60 वर्ष झाले. आमच्या कारखान्याचं आयुष्य किती? 15-20 वर्षाचं आहे. हे तुम्ही पहिल्यांदा अगोदर संस्थेचा अभ्यास करा. कोणती गोष्ट चुकीची आम्ही केली? आणि बघा, जे संस्था काढतं ना त्याला कळतं ते संस्थे चालवताना किती यातना असतात. ते जे काहीच करत नाही, बोलायला काय मोकळं असतं हो सगळं, सांगा मग तुम्ही. त्यामुळे आम्ही संस्था काढल्या, प्रपंच उभा केले, पिढ्यानपिढ्या पुढं आणल्या आम्ही. आज आम्ही दरवर्षी, आज आमच्याकडं मुस्लिम लोकांना नोकऱ्या लावल्यात. माझ्याकडे 150 मुस्लिम आहेत नोकरीला, 7 पारधी आहेत, 2 पारधी समाजाचे प्रोफेसर आहेत. हे काही सहज निर्माण झालेलं नाही आहे हे सगळं. आज इंदापूर तालुक्यामध्ये हे म्हणतात 19 वर्ष तुम्ही काय केलं? हां, तर हे सगळं जे उभा केलेलं आहे सगळं, हे आपणाला संधी मिळेल त्यातनं आपण उभं केलं. तुम्ही रोजगार निर्मिती काय केली? तुम्ही कोणत्या संस्था काढल्या? तुम्ही इंदापूरमध्ये आणि तालुक्यामध्ये आर्थिक उत्पन्न वाढवण्याकरता केलं काय? हे खडी, डांबर, सिमेंट आणि स्टील ह्याच्या पलीकडे केलं काय? ती बी त्याची काय अवस्था आहे? मला असं वाटतं तुम्ही जसं आता कुणाला विचारली प्रतिक्रिया, तसं तुम्ही माझं बाईट घेतल्यानंतर जरा तालुक्यात फिरून या, गावागावात जावा आणि जे सारखं हजारो कोटी रुपयाचा जे उल्लेख करतात. हां, आता 850 कोटीमध्ये इंदापूर शहराला दिले. जरा फिरून या, तुम्हाला सगळ्या घरावर सोन्याची कौलं दिसतील तुम्हाला. हां, इतका विकास झाला आहे सांगतो तुम्हाला. मग एवढा विकास झाला असेल तर 25,000च्या मतदाराच्या नगरपालिकेला तुमच्या राष्ट्रीय नेत्याला प्रचाराला यावं लागतं. तुम्ही इथं ठाण मांडून बसता 15-15 दिवस, तुमचं घरदार अख्खं सगळं इथं प्रचार करतं. काय मग तुम्ही यायलाच नाही पाहिजे, माझं तर मत असं. इतका जर तुम्ही निधी दिला असेल सांगतो, हां, तो लोक निधीकडे बघूनच मतदान करतील ना. ते तुम्ही राष्ट्रीय नेत्यांचा विषय काढला म्हणून म्हणतो. आता राष्ट्रीय नेते आले होते भाषणात, ते म्हटले की 19 वर्ष काय केलं, पहिला प्रश्न. दुसरं ते म्हटले की काय जॅकेट घालून मिरवत होते वगैरे. आणि मग ते म्हटले की काय जाईल तिथे फोटो काढायचे का, त्याच्यासाठी काहीतरी रेडी असायचे. तो तुम्हाला टॉन्ट होता, एकदम क्लिअर दिसत होतं. तर काय झालं असं इतकं की इतकं एकमेकांवरती आता प्रेम परत एकदा उतू लागलंय? असं आहे की संस्कृतीचा विषय काढत आता जॅकेट पण निघतंय, आता फोटो पण निघतायत असं म्हटलं. असं आहे की ते कायमच माझे हितचिंतक आहेत आणि ते कायमच माझे हितचिंतक राहणार आहेत. कारण अजितदादांनाच फक्त या महाराष्ट्रामध्ये एक परवानगी आहे की ते कोणाबद्दल कधीही कुठंही काही बोलू शकतात. हे फक्त त्यांनाच परवानगी आहे, दुसऱ्याला नाही कोणाला परवानगी. असं का तुम्हाला असं काय वाटतं? नाही, असं वाटतं म्हणजे ते माझ्याबद्दलच नाही, ते जाईल तिथं कोणाबद्दल असंच बोलतात ते. हा, तर आता इथं आले ते बरं, आत्तापर्यंत हे आजच नाही बोलले. हे कालचं जी 26 मिनिटाचं भाषण माझ्यावर जे झालं ना, नगरपालिकेची निवडणूक, मी उमेदवार नाही, न मतदार नाही त्या नगरपालिकेचा, तर माझ्यावर भाषण करायचं. बरं ठीक आहे, त्यांचं प्रेम आहे. आता त्यांनी मुद्दा मांडला माझ्या जॅकेटचं सांगतो. हां, आता आमचं तर जॅकेट सोडू द्या, पण तुम्ही तर गुलाबी जॅकेट घालून फिरताय ना. हे गुलाबी जॅकेट आलं कुठनं? आम्ही कधी बोललो का? दुसरी गोष्ट, फोटो काढायला काय मी सांगतो काय माझी फोटो काढा म्हणून? तुमच्यासारखे मीडियावाले कॅमेरा लावून बसलेले असतात सांगतो. हां, आता ते तुमचा प्रश्न आहे कोणाचा फोटो काढायचा आणि कोणाचा काढायचा नाही. ते मी तुम्हाला म्हणलं का कधी माझा फोटो काढा म्हणून? आता कदाचित त्या ग्रुपमध्ये आम्ही सगळ्यात उंच दिसत असेल म्हणून तुमचे कॅमेरा किंवा तुमचा फोटोग्राफी माझ्याकडे येत असेल, त्याला माझा काय दोष आहे त्याच्यात? आता तुमच्याकडे ते नसतील काढत फोटो, तुम्ही त्यांना विचारा ना, तुम्ही हर्षवर्धन पाटलाचा फोटो का काढता, माझा का फोटो काढत नाही? आता हे काय भाषणाचे मुद्दे आहेत का? आपण पण आता एक कल्चर्ड लोक आहोत. मला असं वाटतं की टीका कशी करावी, कुठं. आता 19 वर्षाचा मुद्दा काढला. 19 वर्षामध्ये मी काय केलं? ह्या इंदापूर तालुक्यामध्ये संस्था आम्ही काढल्या. ह्या तालुक्यामध्ये 25 ठिकाणी सबस्टेशन्स उभा केले, खडकवासलाचं पाणी आणलं, भाटघरच्या 22 गावांना
6 नंबरच्या नमुन्यावरती 10,000 एकराला पाणी दिलं. भीमा नदीवर बंधारे बांधले, नीरा नदीवर बंधारे बांधले. नीरा भीमा साखर कारखाना 500 कोटीचा शेतकऱ्याच्या मालकीचा उभा केला. कर्मयोगीचं एक्सपान्शन केलं, दूध संघ काढला, कॉलेजेस काढले, हायस्कूल काढलं, इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, डी फार्मसी काढली, बी फार्मसी काढली. इंदापूरची बाजारपेठ मोठी केली. BOTवरती पहिलं ST स्टँड निर्माण केलं. 100 फुटी रस्ता केला, 40 फुटी रस्ता केला. इथं तुमचं सेंट्रल बिल्डिंगचं काम आमच्याच काळात झालं. MIDC कुणी आणली MIDC? त्यावेळेस तुम्ही राजकारणात पण नव्हता. 96 साली ही 5 स्टार MIDC आम्ही आज तिथं 10,000 कोटीची गुंतवणूक झाली. आता ती प्रस्तावित केली. मी केलेलं सांगतोय तुम्हाला. तुम्ही प्रश्न मला विचार तुम्ही काय केलं ते सांगतोय मी. प्रस्तावित सांगत नाही. प्रस्तावित भलंच मोठं असतं काय काय. माझा प्रतिप्रश्न असा आहे की 11 वर्ष तुम्ही सत्तेत आहात आणि प्रत्येकजण म्हणते की तिजोरीची चावी माझ्याकडे आहे. आता त्या तिजोरीला किती चावी आहेत मला काय माहीत नाही. जो तो उठतोय त्यांचा अगदी तळागाळातला कार्यकर्ता म्हणतोय तिजोरीची चावी माझ्याकडे आहे. मग आता त्या तिजोरीला जी तिजोरी ह्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे त्याच्या चाव्या तरी किती आहेत एकदा कळू द्या आम्हाला. सांगतो तुम्हाला. दिल्लीने 3 चाव्या वाटल्यात असं कळतंय. म्हणजे आता मला काय माहीत नाही. मी एवढा मोठा माणूस नाहीये. पण जे ते उठते सांगते तिजोरी. तुम्ही 11 वर्ष सत्तेत आहात. तुम्ही 11 वर्षामध्ये कोणत्या संस्था काढल्या? तुम्ही 11 वर्षामध्ये छत्रपती साखर कारखाना 650 कोटीच्या कर्ज बाजारीमध्ये का नेला? तुम्ही गेल्या 11 वर्षामध्ये आता शेतकरी अडचणीत आहे त्याची कर्जमाफी का केली नाही? तुम्ही 11 वर्षामध्ये कुणाला रोजगार दिला? तुम्ही 11 वर्षामध्ये कुणाला नोकऱ्या लावल्या? तुम्ही 11 वर्षामध्ये कोणती संस्था काढली मला सांगा. हा विकास म्हणजे काय असतो? रस्ते आणि हे केलं मी ते रस्ते का कोणाला देतात ते मी वेगळं सांगायची गरज नाही. लोक काय बोलतात ते आपणच खाली जाऊन काय बोलतात लोक? काय लोक मी कशाला सांगू तुम्हाला काय बोलतात ते. त्याच्यामध्ये जी काय एक मोठी मलिदा खाणारी जी गँग तयार झालेली आहे. इथं पण बारामतीत लोक आरोप करतात आहे म्हणून. इथं पण आहे का? इकडं इथूनच तिकडे गेलंय ते लोन. इथं सुरुवात झालेली आहे ती सगळी. सांगतो तुम्हाला. हा लोकांना माहिती आहे सगळं. आम्ही काय उगा आरोप टीका करण्यासाठी किंवा आरोपासाठी आरोप करत नाही आम्ही. पण ही वस्तू तिथे आहे. मला असं वाटतं ठीक आहे ना आम्ही आमच्या काळात काम केलं. आता तुम्ही 11 वर्ष सत्तेत आहेत ना. तुम्ही सांगा तुम्ही काय काम केलं आहे ते. हा म्हणजे स्वतः तुम्ही आज तुम्ही सत्तेत आहेत. तुम्ही सत्ताधारी आहे ते राहिलं बाजूला. आणि जी माणसं विरोधात आहेत तुम्ही त्यांना विचारताय तुम्ही काय केलं. तुम्ही सांगा. तुम्ही म्हणायला पाहिजे हो 11 वर्षामध्ये आम्ही हे केलं आणि ते लोकांनी ॲप्रिशिएट केलं पाहिजे. आता मी जी गोष्ट बोललो तुम्हाला यातली एक गोष्ट जर खोटी निघाली तर पुन्हा आम्ही तुमच्यासमोर बोलायला सुद्धा येणार नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की काय नेते इथं आल्यानंतर त्यांची एक सवय आहे. ते स्टेजवर बसल्यानंतर इकडून 2-3 माणसं कानाला लागतात, तिकडून 2-3 माणसं कानाला लागतात. चिट्ट्या आणि चपाट्या हे त्यांच्यापर्यंत येत असतात. आता कालच्या सभेला सुद्धा मी लाईव्ह बघितलं त्यांचं भाषण म्हणजे सभा. तर तिथं बसून मग ते हे असं म्हणला ते तसं म्हणला. अरे ते पहिल्यांदा व्हेरीफाय करा. आम्हाला पण लोक येऊन काय पण सांगतात. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आम्ही माहिती घेतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं माझ्यावर खूपच प्रेम आहे. असं सातत्याने येत राहावं त्यांनी. आमच्याबद्दल अशाच सद्भावना बोलत राहावं. चांगली गोष्ट आहे. ह्या शेवटी आपल्याबद्दल जर एखादा राष्ट्रीय स्तरावरचा नेता जर काही चांगल्या 4 गोष्टी बोलत असेल तर आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे. आणखी आता जॅकेटचा विषय निघालाच म्हणून तुम्ही म्हटलं की तुम्ही पिंक जॅकेट घालता वगैरे. तर तो त्यांचा पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग होता. तुमचं जॅकेट हा तुमचं स्टाईल स्टेटमेंट आहे की तुमचा पण स्ट्रॅटेजीचा भाग आहे? माझा कुठला स्ट्रॅटेजीचा भाग नाही काय नाही सांगतो तुम्हाला मी. आता काही लोक तर आता तेच सारखं म्हणतात म्हणले ते भांग पाडतात म्हणले. हां आता मला सांगा. आता परमेश्वराने मला केस दिलेत मी माझ्याच केसाचा भांग पाडतो. आता काही लोकांनी उसने केस लावले त्याला मी काय करू आणि काही लोकांना नाहीतच त्याला मी तरी काय करू सांगा. आता मला सांगा हे काही भाषणाचे मुद्दे आहेत का? आपण आता एवढं सिनियर आपण नेते झालो आहोत महाराष्ट्रामध्ये. आता आपण नाही आता सगळेच ज्यांचा अनुभव आहे. माझ्यासारखा माणूस सुद्धा मी केलं ना सोबत काम. पण आम्ही असं कधी असे व्यक्तिगत हे बघा पवारसाहेबांना सुद्धा आम्ही काही काळ विरोध केला. पण पवारसाहेब असं कधी बोलले नाही. कुठलाच नेता नाही असं. पण ही काय आता ठीक आहे. आता ते एखाद्याची बोलण्याची पद्धत किंवा स्टाईल असते. त्यांना असं वाटतं की समोरची माणसं हसली म्हणजे आमचं भाषण चांगलं होतं वगैरे. ठीक आहे. आता तुझा त्याचा भाग असतो. ते तुम्ही असं म्हटलं की पवारसाहेब पण इतके वर्ष तुम्ही होता किंवा तुमचे शेजारीच आहेत ते म्हणजे तुमचा बांधाला बांध आहे तालुक्याचा. तर ते असं नाही बोलले. पण जसं तुम्ही म्हटले तसं खरं असावं ना की कदाचित दादांना सगळ्यावरतीच ते एकमेव येतात की जे सगळ्यावरती जाईल तिथं बोलू शकतात असं ते काहीतरी असेल.
काय माहीत नाही मला, पण मला असं वाटतं की राजकारणामध्ये अनेक मोठमोठे नेते या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, देशामध्ये होऊन गेले, पण ते अशी कधी भाषा वापरत नव्हते. मला सांगा ना तुम्ही, कुठला एक नेता मला सांगा, कुठलाही नेता सांगा. आज आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक 6-7 माजी मुख्यमंत्री आज आहेत. जवळजवळ 200-250 पेक्षा जादा संख्या आज माजी मंत्र्याची महाराष्ट्रामध्ये आहे. केंद्रीय माजी मंत्र्यांची संख्या आहे, केंद्रीय मंत्र्यांची पण संख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये. पण असं राजकारणामध्ये भाषणामध्ये नाही कोणी बोलत सांगतो. हे बघा, भाषण म्हणजे हे माझं व्यक्तिगत मत आहे, मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे. भाषण हे समोरच्या माणसाचं प्रबोधन करण्यासाठी असलं पाहिजे. तुम्ही लोकांना तुमची भूमिका पटवून द्यायला पाहिजे, त्यासाठी ते भाषण असतं. नक्कल करण्यासाठी आणि कोणावर टीका करण्यासाठी भाषण नसतं. टीका पण असावी, पण ती त्याला एक त्याला दर्जा लागतो, मुद्दा लागतो. बरं, मी तर कधीच कोणाबद्दल काय बोललो नाही. मलाच आश्चर्य वाटलं की ते इथं आल्यानंतर म्हणजे माझ्याबद्दल एवढं प्रेम का त्यांच्या मनात आहे. बरं झालं, म्हणजे असा कोणीतरी माझ्यावर एक प्रेम करणारा माणूस ते बाहेर निघालं म्हणजे बरं झालं ना, चांगलं आहे उलट. असंच त्यांचं वारंवार प्रेम, कारण कुठली गोष्ट मनात ठेवून चालत नाही. ती खतखत असते, ती व्यक्त करावं लागते. माझ्याबद्दल त्यांना एवढं प्रेम आहे, असंच प्रेम कायम त्यांचं माझ्याबद्दल राहावं अशी मला म्हणजे त्यांनाच विनंती करायची. भेटल्यावर मी विचारेल त्यांना, बाबा असंच प्रेम होतीच भेट माझी या त्या निमित्तानं, विचारेल मी त्यांना. खूप खूप धन्यवाद. आणि तुमचं प्रेम असंच राहावं निरंतर दोघांचं. आणि बघा, पारंपरिक प्रेम आहे, आता निवडणुकांपुरतं नाही आहे, कदाचित ते निवडणुकींच्या बाहेर आलं एवढंच असतं. तर ठीक आहे, आता जरी तरी त्या प्रेमाचा अर्थ कसा काढायचा होता त्यांचा प्रश्न आहे. ते दोघं काका बारामतीतले काका पुतणे सोबत असताना सुद्धा इंदापूरवर त्यांचं हर्षवर्धन पाटलांना एवढंच प्रेम होतं जेव्हा काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघं सत्तेत होते तेव्हा. आणि आता सुद्धा जरी बदललं असलं तरी पण तेच आहे. नाही, पवारसाहेब एक राष्ट्रीय नेते आहेत आणि पवारसाहेबांची कामाची पद्धत, इव्हन आता सुप्रियाताई सुद्धा ठीक आहे, मध्ये राजकीय मतभिन्नता वगैरे आमची व्हायची, पण कधीच नाही असं. आता उदाहरण सांगतो, आता विषय काढला म्हणून, पवारसाहेब केंद्राचे कृषी मंत्री असताना NCDCचे ते अध्यक्ष होते. आमच्या कारखान्याचं प्रपोजल गेलं, 150 कोटी रुपये 10 मिनिटांमध्ये मंजूर करून दिले. त्यांनी असं कधी म्हणलं नाही की बाबा हर्षवर्धन आपल्या विचाराचा नाही का अमका नाही. शेवटी कसं असतं, आणि आज तुम्ही आमचे कारखाने नियमात असताना सुद्धा तुम्ही बँकेतनं आम्हाला पैसे देत नाही. पण आमच्यापेक्षा वर्स्ट कंडिशन, वर्स्ट बॅलन्स शीट ज्या कारखान्यांचं आहे त्यांना तुम्ही दुप्पट पैसे देता, आणि जे नियमात बसतात ते पण मी असं समोरासमोर बोलायला तयार आहे. बरं, मी अजितदादांना 4 वेळा भेटलो, स्वतः भेटलो मी त्यांना. एकदा त्यांची वेळ घेऊन सह्याद्रीला गेलो, एकदा त्यांची वेळ घेऊन मी मंत्रालयात गेलो, एकदा त्यांना मी VSIला भेटलो. म्हणलं, दादा ह्या शेतकऱ्याच्या संस्था आहेत आणि आमचं नियमाप्रमाणे आम्ही कर्ज भरले, तुमचं दरवर्षीचं शॉर्ट टर्म लोन असतं ते भरलेलं आहे, मी 30 कोटी तुमचे भरले, नियमाप्रमाणे कमिटीत मंजूर झाले माझे 50 कोटी रुपये. नाही म्हणले, मी माहिती घेतो. नाही दिले 1 महिना. मग मी पवार साहेबाकडे गेलो, साहेबांना म्हणलं, साहेब असंच झालं. साहेबांनी चेअरमनला फोन केला, दुर्गडे चेअरमन आहेत त्यांना, म्हणले असं करू नका. आनसकरांना फोन केला, पुन्हा साहेबांनी त्यांना पण सांगितलं अजितदादाला की बाबा ह्यांचं तुम्ही कर्ज प्रकरण का थांबवलं आहे, आपल्या जिल्ह्यातले कारखाने आहेत, शेतकऱ्याचे कारखाने आहेत, चुकीचं काय ह्याच्यामध्ये सांगतो. आमच्यापेक्षा कंडिशन ज्यांना पैसे, माझ्याकडे सगळी यादी आहे माझ्याकडे. म्हणजे तुम्ही, आणि आम्हाला पत्र काय दिलं बँकेने माहिती का, की भविष्य काळामध्ये तुमचा कारखाना आर्थिक तोट्यात जाऊ शकत असल्यामुळे भविष्य काळात, त्यामुळे तुम्हाला आज आम्हाला कर्ज देता येत नाही. बँकेचं पत्र आहे माझ्याकडे सांगतो. आता काय म्हणजे इतकं तुम्ही जर त्याच्यामध्ये जर अडवणूक करत असाल आणि पुन्हा तुम्हीच प्रश्न विचारणार की तुमची संस्था अडचणीत कशी काय आली सांगतो, हे बरोबर नाही सांगतो. खूप खूप धन्यवाद. आता मी असं म्हणेन की तुमचं राजकारणातलं आणि कारखान्यावरचं प्रेमही हे द्विगुणित होते येणाऱ्या काळामध्ये, किंवा ते बरं होते, चांगलं होते असं. व्यक्तिगत माझं काय नाही, शेवटी ह्या संस्था ह्या शेतकऱ्याच्या मालकीच्या आहेत, आम्ही तिथं विश्वस्त आहोत. त्यात माझा काय वैयक्तिक स्वार्थ आहे ह्याच्यामध्ये, माझा काय वैयक्तिक स्वार्थ नाही. हे लोकांसाठी आपण करतो सांगतो. आणि मग तुमचं काम आहे सगळ्यांना, पण त्याच्यासाठी बँक आहे. आणि चुकीचं आम्ही त्या संस्थेला कर्ज द्या म्हणून सांगतो, आम्हाला नाही कर्ज मागत आम्ही. धन्यवाद. हर्षवर्धन पाटील होते आपल्यासोबत. आणि यासाठी मुद्दाम आलो की मागच्या वेळेचा इंटरव्ह्यू जो होता त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी कमेंट केलेल्या होत्या की भाऊंनी आणखी बोललं पाहिजे मनमोकळेपणे. आज ते अगदी बोलले या सगळ्यावरती. तुम्ही मुंबई तक बघत राहा, आणखी दिवसभरातल्या सगळ्या अपडेट्स वेगवेगळ्या ठिकाणी कुठे कुठे राज्यभरात काय चाललं याच्या लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत आमची मुंबईतली टीम, त्यानंतर फील्डवर मी, ऋत्विक, आणखी सगळे महाराष्ट्रभरातले रिपोर्टर आहेत. आणि ते
त्या ठिकाणी त्या क्षणाला काय घडतंय ह्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओंकार, आज इंदापुरातून.